सगळ्यांचं स्वागत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। त्यानिमित्त महाराष्ट्रभरातल्या शिवभक्तांना मनापासून शुभेच्छा आणि बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी। नागपूरच्या गांधीगेट चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीचा उत्साह। नाशिकच्या पंचवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। यावेळी शिवप्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला नाशिकच्या नांदगावमध्ये उत्साहात सुरुवात। आशिया खंडातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार सुहास कांदे आणि आमदार अंजुम कांदे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि महाआरती। बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आकर्षक सजावट। रायगडच्या कुंडलिका नदीकिनारी असलेल्या शिवसृष्टी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। आज दिवसभर विविध कार्यक्रमांचंही आयोजन। परभणीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नटला। परिसराला भगवी रोषणाई। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची आज पायाभरणी। मंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार। यानिमित्त जय शिवाजी जय भारत अशी पदयात्रा काढली जाणार। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची रायगड जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। जय शिवाजी जय भारत यात्रेचं आयोजन केलं जाणार। या यात्रेमध्ये 5000 विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार। शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी विविध देखावे, तर शहरातील सीबीएस, पंचवटी, रविवार कारंजा हे मार्ग वाहतुकीसाठी बंद। वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी जय्यत तयारी। महाराजांच्या पुतळ्यामागे भव्य किल्ल्याचा देखावा साकारला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये महिलांची मशाल रॅली। हजारो महिलांसह खासदार स्मिता वाघ रॅलीमध्ये सहभागी। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये अभिनव उपक्रम। राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं पूजन होणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। अभिनेता कमाल खाननं विकिपीडियावर संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर शेअर केला। शिवप्रेमींच्या संतापानंतर विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला। इंग्रजीतला मजकूर मात्र अजूनही कायम। छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श असलं लेखन खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विकिपीडियाशी संपर्क करून वादग्रस्त मजकूर हटवा, फडणवीसांचे आदेश। महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस। पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, त्याचप्रमाणे वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या कमाल खानची बोटं छाटण्याचं काम शिवरायांचे मावळे करतील। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची संतप्त प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संभाजीराजेंचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख। छावा चित्रपटाविषयी बोलताना अजित पवारांकडून उल्लेख। संदीप नाईकांचा पुन्हा भाजप प्रवेश। विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। नाईकांसह 23 नगरसेवक आणि 9 माजी नगरसेवकही भाजपवासी। लाडकी बहीण योजनेसह इतर योजना राबवण्यासाठी राज्य सरकार गोल्डन बेस डेटा तयार करणार। यामुळे लोकसंख्येचा डेटाही सरकारकडे राहणार। अजित पवारांच्या दहनाबाबतची पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अटक। 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल करण्यात आला होता। संतोष खोकणे असं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। नितेश राणेंकडून संतोष देशमुख हत्येची दिशा सालियन प्रकरणाशी तुलना। सालियन कुटुंबाचे अश्रू पुसायला कधी जाणार, राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल। सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। निवडक पोलीस अधिकारीच अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत। वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, धस यांची मागणी। आपली आणि मुंडेंची केवळ 20 ते 25 मिनिटं भेट, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास का सांगितलं हे त्यांनाच विचारा। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। 4.5 तास भेट झाल्याचं सांगितल्यानं आपल्याबद्दल संभ्रम, धस यांचं वक्तव्य।
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा ऍक्शन मोडवर 22 फेब्रुवारी ते 22 मार्च एका महिन्यात काही गोष्टी कराव्या लागतील. प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती करणार जरांगेंची घोषणा. खंडणी मागणाऱ्या टोळीचा नायनाट झाला पाहिजे, नाहीतर राज्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. शिवसेनेच्या मिशन मुंबईला सुरुवात. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पहिला पदाधिकारी मेळावा पार पडला. एकनाथ शिंदेंनी मार्गदर्शन केलं. विधानसभेमध्ये एक झटका दिला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दुसरा झटका देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आज प्रयागराजला जाणार. महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार. शिवसेना भवनामध्ये ठाकरेंच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवेंसह अन्य नेते उपस्थित. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या सेनेच्या बैठका. ऑपरेशन टायगर मोडण्यासाठी रणनीती आखल्याची माहिती. कोकणात झालेल्या डॅमेजनंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार. कोकणातील नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, उद्धव ठाकरेंच्या सूचना. एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार. या लढाईसाठी कोणत्याही पक्षात जाणार नाही. वैभव नाईक यांच्याकडून भूमिका स्पष्ट. विधानसभेप्रमाणे मुंबई महापालिकाही जिंकणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विश्वास व्यक्त केला. मुंबई महापालिका जिंकत नाही तोपर्यंत कार्यकर्ता शांत बसणार नाही. संघटन पर्व बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं सुतोवाच. सिंधुदुर्गामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य नसल्यानं राजीनामा देत असल्याचा पडते यांचा राजीनाम्यात उल्लेख. दापोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 5ही नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवशी 5ही नगरसेवकांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सोलापूर दौऱ्यावर. सरनाईक बस आगाराला भेट देऊन पाहणी करणार आणि त्यानंतर ते सोलापूर ते धाराशिव एसटी बसनं प्रवास करणार असल्याची माहिती. पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारात वापरण्यात आले होते, त्यामुळे अडचण आली. मात्र आता आम्ही अर्थ खात्यासोबत बोलून ही अडचण दूर करणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची न्यायालयाच्या निर्देशानंतर मेयो रुग्णालयात प्रकृतीची तपासणी झाली आणि त्यानंतर जाधव यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. मनसे नेते राजू उंबरकर यांची निर्दोष मुक्तता. 2017मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद कृषी विकास कार्यालयामध्ये तोडफोड केली होती. राजू उंबरकरांसह 8 जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताची ईओडब्ल्यू ला डिरेक्टर चाचणी करणार. छत्रपती संभाजीनगरमधील ISIS मॉड्यूल प्रकरणातील फरार आरोपी मोहम्मद शोएब खान विरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस. मोहम्मद शोएब खान लिबियामध्ये लपल्याची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये पुजारी आणि एसपींसोबत बैठक घेणार. 20 तारखेला बैठक होणार असल्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. सातारा पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणारी 12 जणांची टोळी जेरबंद केली. 2 परदेशी व्यक्तींचाही समावेश. आरोपींकडून 1,14,000 रुपयांचा 37 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. वसईत एसपी कॉलेजमध्ये अरबाज कुरेशी नावाच्या विद्यार्थ्यानं स्वतःऐवजी डमी उमेदवार परीक्षेला बसवला. मनसे कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच डमी उमेदवाराचा पाठलाग करून त्याला परीक्षा केंद्रावरच पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुण्यामध्ये एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्याचं प्रकरण. मांजरांपासून सुटकेसाठी रहिवासी थेट पालकमंत्री अजित पवारांकडे दाद मागणार. नोटिशीनंतरही मांजरी फ्लॅटमध्ये कारवाई कधी होणार, रहिवाशांचा सवाल. केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत आणि अचूक नकाशे तयार करण्याची योजना. या नकाशा उपक्रमाअंतर्गत पंढरपूर इथे मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. नक्षा पथदर्शी प्रकल्पामध्ये रायगडमधील खोपोली नगर परिषदेची निवड. प्रकल्पामुळे सर्वांना स्वतःची सनद मिळेल. यासोबतच नगर परिषदेचा विकास होईल. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. कांदिवली पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या 30 दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई. त्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार.
कोल्हापूर गोवा महामार्गावरील आजरा इथं तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी, महामार्गावरील वाहनांना वेठीस धरलं. तरुणांनीच व्हिडिओ व्हायरल केला. नागरिकांकडून संबंधित तरुणांवर कारवाईची मागणी. नाशिक जिल्ह्यातील रस्ते कंत्राटदाराचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन. यावेळी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. रायगडच्या कांसई, वडखळ, डोलवी परिसरात शेतकरी जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात पुन्हा आक्रमक. विद्युत वाहिनीबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन दिलं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचं पाण्यासाठी हंडा घेऊन ठिय्या आंदोलन. जलजीवन योजनेचं काम रखडल्यानं महिला आक्रमक. गोंदियाच्या डव्वा गावातील महिलांचा घागर मोर्चा. जलजीवन मिशन आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या अपूर्ण बांधकामामुळे भीषण पाणी टंचाई असल्याचा आरोप. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका 3 वर्षीय बालकाला जीबीएसची लागण. जळगावमध्ये आतापर्यंत जीबीएसचे 3 रुग्ण. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून आयईएनएस गुलजार युद्धनौका विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार. सिंधुदुर्गामधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार. नवी दिल्लीमध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाणार असल्याची माहिती. सुप्रीम कोर्टात 48 तासात सुनावणी अपेक्षित, तरी नियुक्ती का? मध्यरात्री जाहीर केलेली नियुक्ती अनादरयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर राहुल गांधींची मोदी शहांवर टीका. केंद्र सरकारला निवडणूक आयोगामध्ये एक चमचा पाहिजे होता. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते नितीन राऊतांची केंद्र सरकारवर टीका. आप नेता सत्येंद्र जैन यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खटला चालवण्यास गृह मंत्रालयाला परवानगी दिली. ईडी लवकरच सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते. यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटून छान वाटलं. आमची अनेक विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींची एक्सपोज. पंजाब नॅशनल बँकेनं रिझर्व्ह बँकेला 270 कोटी 57 लाखांच्या फसवणुकीची माहिती दिली. ओडिशाच्या गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरनंही फसवणूक केल्याचा आरोप. राजस्थानच्या दौसा इथं भीषण अपघात. महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या प्रवाशांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडकली. 5 जणांचा मृत्यू. चित्रपट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया आणि वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी. संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून टॅक्स फ्री करण्याची मागणी केली. छावा चित्रपट पाहिला. शौर्य आणि अतुलनीय पराक्रम, देशाप्रती कर्तव्य दाखवताना ज्या निस्वार्थ वृत्तीचं दर्शन झालं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही? माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं प्रश्न उपस्थित केला. छावा चित्रपटासंदर्भात सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची एक्सवर पोस्ट. शौर्य आणि कर्तव्याच्या जाणीवेची अविश्वसनीय कथा. नीरज चोप्राची प्रतिक्रिया. तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही चित्रपटाचं कौतुक केलं. उबरनं ऑटोबाबतचे नियम बदलले. आता ऑटो चालकांकडून कोणतंही कमिशन घेणार नाही. विकिपीडियानं नाव बदलावं. $1 अब्ज देतो. विकिपीडिया नाव बदलून वेगळं नाव करा. एलन मस्क यांची पुन्हा ऑफर. आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये पहिली लढत होणार. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक